सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक अशा शिवमय शुभेच्छा। खऱ्या अर्थानं व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपला जो गणोबा आहे म्हणजे ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मसोबा, थळोबा, मरगुबाई, अंबाबाई, विठोबा, शंकरोबा, गौराई। शंकरोबा म्हणजे आमचा शंकर आणि पार्वती यांची मुलं म्हणजे गणेश आणि कार्तिकेय। गणपतीची आपण पूजा करतोय ती मनोभावे पहिले घरगुती करत होतो आणि त्यावेळी काय सत्यनारायण हा विषय नव्हता। मात्र ज्यावेळी पुण्यामध्ये गणेशोत्सव सार्वजनिक चालू झाला त्यानंतर मुंबई अशा शहरामध्ये गेला, त्यानंतर कधी वाडीवर वस्तीवर आला सार्वजनिक गणेशोत्सव हे आपल्याला कधी कळलंच नाही। मात्र त्या ठिकाणी आमचा गणपती हा देव हिंदू धर्माचं देवस्थान आहे आणि अशा वेळी आपण सत्यनारायण कधी घालतच नाही, पण हे सत्यनारायण नावाचं थोतांड जे आहे ते आपल्या हिंदू धर्मामध्ये कधीही करू नये, कारण ते भटांची रोजगार हमी योजना आहे। रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही निम्यात आम्ही, रोजगार हमी निम्यात तरी असतोय पण इथं काही आपल्याला मिळत नाही, सगळं भटच घेऊन जातोय। आणि अशा रीतीनं खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज म्हणतात की सत्य असत्य अशी मन केले वाही मानेले नाही बहुमता। आपण माणसं आहोत, जनावर नाही, त्यामुळे विचार केला पाहिजे। याने काय कथा लिहिली की साधुवाण्याची नाव बुडाली आणि सत्यनारायण घातल्यानंतर नाव वरती आली। खऱ्या अर्थानं गाडगेबाबा सुद्धा 1956ला वांद्रा पोलीस स्टेशननं ज्यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला त्यावेळी गाडगेबाबा म्हणले होते की साधुवाण्याचे नाव जर बुडालेली वर येत असेल सत्यनारायण घालून तर दुसऱ्या महायुद्धात बऱ्याचशाच बोटी बुडाल्या, एक सत्यनारायण घालून एखादी बोट काढावी, 1 लाख रुपये बक्षीस। आजही कुठला भट ब्राह्मण तिथं आला नाही तरी पण आपल्या डोक्यामध्ये थोतांड गाठले। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, आपल्याला जेवढी पूजाच घालायची ना, गणपती आपलाच देव आहे, गणोबाची पूजा करायची आहे, तर त्या ठिकाणी ते सत्यनारायण खोटा कशाला आपण तिथं घालायचं। हे ज्यावेळी खोटा असते त्यावेळी हे सत्य म्हणतात, त्या ज्यावेळी असमर्थ असते त्यावेळी समर्थ म्हणतात। त्यामुळे ह्या विचार ज्या सर्वच आपल्या बहुजन समाजातील हिंदू समाजानं विचार करावा आणि सत्यनारायण न घालता आपली जी दैवत आहेत, मी मग सांगितलं ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मसोबा, थळोबा, मरगुबाई, अंबाबाई, विठोबा, रखुमाई, शंकरोबा, गौराई, ज्याच्यामध्ये बाबाने असा उल्लेख आहे, आई असा उल्लेख आहे, त्यातले कुठलाही फोटो ज्योतिबाचा असेल, खंडोबाचा असेल, बळीराजाचा असेल, हे फोटो लावायचा आणि पूजा करायचं आणि त्यावेळी तुमचा काय प्रसाद करायचा असेल त्यावेळी प्रसाद करायचा। अशा पद्धतीने करावं एवढीच मी आणि विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम।